नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल $400ची मागणी केली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर आली. रविवारी 11 ऑगस्टला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना आणि जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले होते. अत्यंत महत्त्वाचे आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी ही पोस्ट लिहिली. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करू नये असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्याकडून हॅकरने $400ची मागणी केली आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पुणे पोलिसांनी याबद्दलची तक्रार नोंद करत तपास करण्यास सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक कसा झाला आणि तो कोणी केला याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.